नमस्कार. एपिसोड नंबर 7 ज्याच्यामध्ये चार्ट पास बद्दल आपण माहिती घेत आहोत. त्या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मी डॉक्टर रणजित निपटे ट्रेंड मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. ह्या सिरीजच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न नेमकं काय आहे, स्मार्ट मनीचे डिस्ट्रीब्युशन की सिक्रेटच्या बद्दल माहिती घेणार आहोत आणि प्रोफेशनल प्राइस ऍक्शन जी ती कशा पद्धतीने होते त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर कल्पना करा, मार्केट जे आहे ते सतत नवीन हाय बनवत आहे, सगळीकडे बुलिश वातावरण तयार होत आहे आणि प्रत्येक रिटेल ट्रेडर जो आहे तो डीप बाय करून थोड्याफार प्रमाणात प्रॉफिटमध्ये येताना दिसतोय. पण अचानक मार्केट जो आहे तो एक मेजर हाय करतो आणि मेजर हाय केल्यानंतर प्राइस जी ती पुन्हा खाली येताना दिसते. खाली येऊन पुन्हा प्रिव्हियस स्विंग लोच्या आसपास जी ती प्राइस बाउन्स घेते, परंतु त्यावेळेस व्हॉल्यूम जी ती एकदम कमी असते आणि बाउन्स झाल्यानंतर पुन्हा असा प्रिव्हियस हायपेक्षा छोटासा हाय बनवून व्हॉल्यूम कमी असून तिथनं अचानक मोठी घसरण तयार होते. यावेळेस रिटेल ट्रेडर म्हणतो, अरे यार हे काय झालं, मी तर इथं फसलो. परंतु इथंच प्रोफेशनल ट्रेडर म्हणतो, मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि ह्या पॅटर्नला म्हणलं जातं हेड अँड शोल्डर पॅटर्न. हा जो हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे हा बुलिश टू बेरिश टाइप ऑफ रिव्हर्सल काइंड ऑफ पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्नच्या माध्यमातून प्रोफेशनल ट्रेडर जे ते एक रिपिंग प्रॉफिट जे ते कमवताना दिसतात. तर पाठीमागील एपिसोड्स मध्ये आपण काय शिकलो त्याबद्दल आपण उजळणी करूयात. तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण ट्रेंड म्हणजे काय, ब्रेकअप स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, व्हॉल्यूम अनालिसिस म्हणजे काय, डबल टॉप आणि डबल बॉटम हे 6 लेक्चर जे ते आपण समजून घेतलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर सेपरेट चार्ट अनालिसिसचा मास्टर क्लासची मी प्लेलिस्ट बनवली ती चॅनलवरती जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. तर हे सगळ्या कॉन्सेप्टला एकत्र करून जे ते आज आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न्सला कशा पद्धतीने वर्कआउट केलं जाऊ शकतं त्याबद्दल माहिती घेऊयात. तर हेड अँड शोल्डर पॅटर्न नेमकं काय आहे, त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे, हे चॅप्टर नंबर 2 च्या माध्यमातून समजून घेऊयात. तर हेड अँड शोल्डर पॅटर्न हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे की जो की प्रामुख्याने अप ट्रेंडच्या शेवटी दिसतो. याच्या मध्ये प्रामुख्याने 3 पीक्स असतात. पहिला पीक म्हणजे लेफ्ट शोल्डर, दुसरा पीक म्हणजे हेड, तिसरा पीक म्हणजे राईट शोल्डर. दोन स्विंग्सला जोडणारी म्हणजे ज्यावेळेस बाउन्स ज्यावेळेस होतो त्यावेळेस दोन स्विंग्सला जोडणारी ज्या लोजला जोडते त्या लाईनला जे आहे ते नेकलाईन म्हणलं जातं आणि जोपर्यंत नेकलाईन जी तुटत नाही तोपर्यंत पॅटर्न कन्फर्म झालेला नसतो. चॅप्टर नंबर 3 मध्ये नेमकं पॅटर्नचं स्ट्रक्चर काय, पॅटर्नचं स्ट्रक्चर जे आहे ते लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेड तिथं आपल्याला होताना दिसतो आणि या तिन्ही पॉईंट्सला खालच्या बाजूच्या स्विंग पॉईंट्सला कनेक्ट करणारी जी लाईन असते ती नेकलाईन असते. आता याच्यामध्ये व्हॉल्यूम फ्लो कशा पद्धतीने असतो, ज्यावेळेस लेफ्ट शोल्डर तयार होतं त्यावेळेस हायेस्ट हाय व्हॉल्यूम तिथं असते, ज्यावेळेस हेड तयार होतो त्यावेळेस मॉडरेट व्हॉल्यूम असते आणि ज्यावेळेस राईट शोल्डर तयार होत असतं तिथं एकदम नगण्य व्हॉल्यूम असते, लो व्हॉल्यूम असते. आणि याकडेच ज्यावेळेस राईट शोल्डरचं फॉर्मेशन होत असतं त्यावेळेस प्रोफेशनल ट्रेडर जे आहे ते त्याला ट्रॅक ऑन करत असतात आणि तिकडनंच त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड जो होतो बनताना तिथं दिसत असतो. म्हणून जेव्हा केव्हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला बनताना दिसतोय साधारण तो 1 महिन्यापासून 3 महिन्यांमध्ये आपल्याला बनताना दिसतो. जेवढी हायर टाइम फ्रेम म्हणजे डेली पासून मंथली टाइम फ्रेमच्या हिशोबाने तुम्ही जितकं त्या पॅटर्नला बघताल तेवढं तुमची सक्सेस रेट जो होतो हायर साईडला आणि प्रोफेशनल किंवा स्मार्ट मनी बरोबर तुमची एंट्री होण्याची शक्यता तिथं जी आहे ती सगळ्यात जास्त राहणार आहे. चॅप्टर नंबर 4 मध्ये या पॅटर्नच्या पाठीमागे नेमकं सायकोलॉजी काय असते ते बघून घेऊयात. तर लेफ्ट शोल्डरवरती बायर जे आहे ते मजबूत असतात. हेड बनवताना रिटेलला वाटते की मार्केट अजून बुलिश होणार आहे आणि स्मार्ट मनी जे आहे ते हळूहळू अग्रेसिव्हली त्यांची सेलिंग ऑपॉर्च्युनिटी जी आहे हेड बनल्यानंतर राईट शोल्डरच्या दरम्यान त्यांना व्हॉल्यूम कमी आहे, एकदम निग्लिजिबल व्हॉल्यूम आहे हे बनताना ते ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस ते सेल करताना दिसतात. म्हणून राईट शोल्डर बनवताना प्राइस जी ती एक नवीन आहे म्हणजे हेडपेक्षा हायच्या वरती जाताना दिसत नाही आणि एक लोअर हाय म्हणून जे ते पुन्हा नेकलाईनचा ब्रेकडाऊन होताना तिथं दिसतं. याचा अर्थ असा आहे की बायरची ताकद कमी झाल्यामुळे स्मार्ट मनी जे आहे त्यांची ऑपॉर्च्युनिटी ट्रिपल करण्याकरता नेकलाईनच्या ब्रेकडाऊनला किंवा नेकलाईनच्या रिटेस्टला मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स रिटेस्टला जे ते एंट्री करण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडनं नेकलाईन पासून हेडचं जेवढं अंतर आहे त्याच्या हिशोबाने त्यांचं टार्गेट जे ते खालच्या बाजूला नेकलाईन पासून होताना तिथे दिसतं. आता 5 नंबरच्या चॅप्टर मध्ये स्मार्ट मनी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते कशा पद्धतीने होतं ते बघूयात. तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्या वेळेस प्राइस जी ती एका रेंज मध्ये अडकते. जसं हेड अँड शोल्डर पॅटर्नच्या बाबतीत जर झालं तर हेड बनल्यापासून राईट शोल्डर पर्यंत आपल्याला माहिती आहे प्राइसचं जे स्ट्रक्चर आहे ते लोअर हायच्या हिशोबाने असणार आहे, कारण हेड जो आहे तो एक हायर हायच्या हिशोबाने असणार आहे आणि राईट शोल्डर जो आहे तो लोअर हायच्या आसपास असणार आहे. परंतु ज्यावेळेस ही प्राइस त्या स्ट्रक्चरमध्ये जाणार आहे त्यावेळेस तिथं व्हॉल्यूम जी ती एकदम निग्लिजिबल नोडवरती राहणार आहे. हेडमध्ये आपल्याला हायेस्ट व्हॉल्यूम वाटेल परंतु राईट शोल्डरमध्ये एकदम कमी व्हॉल्यूम तिथं असते आणि याच्यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन होतात दिसतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा केव्हा इन्स्टिट्यूशन जे तिथं सेल करण्याचा प्रयत्न करत असतात ते एका दिवसामध्ये करत नाही, मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स मध्ये, मल्टिपल नंबर ऑफ ऑर्डर्स मध्ये त्यांच्या सेलिंग ऑर्डर जे आहेत त्या होताना दिसतात. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे कोणी शॉर्ट प्लेयर जे आहेत, स्विंग प्लेयर जे आहेत जे की त्याच्या ट्रेडमध्ये घुसलेले असतात, एंटर केलेले असतात, त्यांचे जे स्टॉप लॉस जे शॉर्ट साईड साठी बिअरची लिक्विडिटी आणि लॉंग साईड साठी बुलची लिक्विडिटी कलेक्ट करण्याचं काम आणि यांच्या लोअर व्हॅल्यूला एंट्री करण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून दिसत असतं. कारण ऑपरेटर किंवा बिग प्लेयर्स किंवा इन्स्टिट्यूशन्स किंवा एफआयआय एफपीआय जे आहेत
त्याकडे लक्ष देताना तिथं दिसत असतात. आणि एक्झिट स्ट्रॅटेजीमध्ये ते जे आहे ते फोकस ज्यावेळेस करतात की त्यांचं रिस्क रिवॉर्ड जो आहे तो कमीत कमी 1:2 च्या हिशोबाने आणि मॅक्स टू मॅक्स मार्केटच्या कंडिशन्सनुसार तिथं होताना दिसतं. कारण याच्यामध्ये दोन फोर्सेस जे आहेत ते एकदम ताकदीनं कोलॅड होत असतात. एक फोर्स जी ती एकदम निग्लिजिबल व्हॉल्यूमच्या हिशोबाने असते, ती म्हणजे रिटेल ट्रेडर. आणि दुसरी जी फोर्स जी असते ती इन्स्टिट्यूशनल सेलिंग तिथं असते आणि ती एकदम पॅटर्नच्या हिशोबाने 1 ते 3 महिन्याच्या पॅटर्नला ते मॅक्सिमम अप्रोच जे देतात दिसतात. 15 मिनिट किंवा 15 मिनिट्स, 30 मिनिट्स किंवा 45 मिनिट्स किंवा 75 मिनिट्सच्या पॅटर्नला जे येते इतकं महत्व ते देताना दिसत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चॅप्टर नंबर 6 कडे वळूया, ते म्हणजे नेकलाईन नेमकं काय आणि नेकलाईनचं काय महत्व आहे. तर हेड अँड शोल्डर मध्ये सगळ्यात महत्वाची जी लाईन असते की ज्याच्या खाली ब्रेकडाऊन झालं हे कन्फर्म होतं, त्याला आपण डिसिजन पॉइंटला नेकलाईन असं म्हणतो. जोपर्यंत नेकलाईन ब्रेक होत नाही आणि त्याबरोबरच व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सेल करणं एकदम धोकादायक ठरू शकतं. आणि याच्यामध्ये लिक्विडिटी हंटिंग किंवा अपोजिट साईडला अगदी राईट शोल्डरच्या लोअर हाय पर्यंत काही काही केसेसमध्ये जर पॅटर्नच जर फेल झाला असेल त्यामध्ये हेडच्या हाय पर्यंत मार्केट जे आहे ते मूव्ह होताना तिथे दिसत असतं. अशा वेळेस प्रोफेशनल ट्रेडर जे ते कन्फर्मेशनची वाट बघतात आणि त्यांचं जे कन्फर्मेशन असतं जनरली नेकलाईनच्या खाली ब्रेकडाऊन झाल्यावरती 2 ते 3 वेळेस कमीत कमी रिटेस्ट होणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच्याकडनं त्यांना एक चांगल्या प्रकारची आयडिया जी होताना दिसते. चॅप्टर नंबर 7 मध्ये जाऊयात, ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम अनालिसिस जे आहे ते केलं जातं. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा लेफ्ट शोल्डर बनतो त्यावेळेस लेफ्ट शोल्डरच्या वेळेस व्हॉल्यूम जी ती हायेस्ट असते, ज्यावेळेस हेड बनतो त्यावेळेस तिथं मॉडरेट व्हॉल्यूम असते आणि ज्यावेळेस राईट शोल्डर बनतो त्यावेळेस जे आहे ती व्हॉल्यूम एकदम कमी झालेली असते. आणि हे प्रोफेशनल ट्रेडरला लक्षात येतं की हा पॅटर्न जो आहे तो आता सेलिंगच्या दिशेमध्ये चाललाय आणि त्यांच्या ज्या ऑर्डर ज्या त्या ब्रांचेसमध्ये तिथे येताना आपल्याला तिथे दिसतात आणि ते एक ऑब्झर्वेशन जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर व्हॉल्यूम जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगतं की हे खरी मूव आहे की फेक मूव आहे, त्याची आयडिया जी ती आपल्याला व्हॉल्यूमद्वारे येते. हे व्हॉल्यूम जर तुम्ही आतापर्यंत युटिलाइज केलं नसेल तर कमेंटमध्ये लिहा व्हॉल्यूम मास्टर. तर जनरली याच्यामध्ये एंट्री स्ट्रॅटेजी नेमकं काय, दोन प्रकारच्या याच्यामध्ये एंट्री स्ट्रॅटेजी, एक म्हणजे कन्झर्वेटिव्ह एंट्री आणि दुसरी म्हणजे अग्रेसिव्ह सेलिंग. कन्झर्वेटिव्ह एंट्री मध्ये मार्केट जेव्हा केव्हा नेकलाईनचं ब्रेकडाऊन करतं, ब्रेकडाऊनच्या नंतर रिटेस्टला ज्यावेळेस प्राइस येत आणि तिथं तुम्हाला एखादा गॅप, एखादा रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न, एखादा व्हॉल्यूम मधलं कन्फर्मेशन ज्यावेळेस भेटतं त्यावेळेस तुम्ही तिथं रिटेस्टला एंट्री करू शकता. अगदी घाईघाईमध्ये नेकलाईनचं ब्रेकडाऊन होतं, एक मोठा व्हॉल्यूम बार तिथे येतोय, तर तिथं तुमचं रिस्क रिवॉर्ड जे एकदम चौपट होण्याची शक्यता असते. आणि जर तुम्ही तुमच्या स्टॉप लॉसेसला जर फॉलो करू शकत नसाल तर त्या केसमध्ये तुमचा अकाउंट सुद्धा उडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. दुसरा जो एंट्री जे आहे ते अग्रेसिव्ह सेलिंग. अग्रेसिव्ह सेलिंग मध्ये जेव्हा केव्हा ब्रेकडाऊन नेकलाईनच्या खाली होताना तिथे दिसतं, लोक जे तिथे एंट्री करतात आणि त्यांच्या स्टॉप लॉस प्लेसमेंट जे आहे ते राईट शोल्डरच्या हायवरती आणि काही काही केसेसमध्ये हेडच्या हायवरती सुद्धा ते होताना तिथे दिसतात आणि तिथं थांबण्याची सुद्धा त्यांची कला जी आहे ती सगळ्यात जास्त तिथं होताना दिसते. परंतु याच्यामध्ये रिस्क जो आहे तो हायर साईडला असतो आणि अग्रेसिव्ह सेलर अकॉर्डिंगली प्राइसच्या दिशेमध्ये जाण्याची शक्यता तिथे राहते. स्टॉप लॉसचं प्लेसमेंट जर ते आहे अग्रेसिव्ह सेलिंग साठी मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. आता याच्या उलट जो पॅटर्न जो आहे तो की बेरिश टू बुलिश होताना दिसतो तो म्हणजे चॅप्टर 9च्या माध्यमातून बघूयात, तो म्हणजे इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. हा पॅटर्न म्हणजे बुलिश पॅटर्न ज्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड असणं गरजेचं आहे, लेफ्ट शोल्डर खालच्या बाजूला नेकलाईन पासून असणं गरजेचं आहे, त्यानंतर डीप होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर राईट शोल्डर जो आहे तो हायर लोच्या माध्यमातून तयार होणं गरजेचं आहे. आणि याबरोबरच या दोन्ही लेफ्ट शोल्डरच्या आणि राईट शोल्डरच्या दोन स्विंग पॉइंट्सला कनेक्ट होणारी जी लाईन जी आहे ती नेकलाईन असू शकते. हा एक इन्क्लाइन पण असू शकतो, एकदम हॉरिझॉन्टली पण असू शकतो. असं काही टेक्स्ट बुक मध्ये एक प्रामुख्याने ती गोष्ट तिथं नाहीये. आणि याच्यामध्ये एंट्री आणि स्टॉप लॉस जे आहेत प्लेसमेंट सेम कन्झर्वेटिव्ह आणि अग्रेसिव्हच्या हिशोबाने तिथं होताना तिथं दिसू शकतं. आता 10व्या चॅप्टर कडे वळूयात, ते म्हणजे फॉल्स ब्रेकआउट पासून कसं तिथूनच मार्केट जे ते रिव्हर्सल करतं. आता जो ट्रेड प्लॅन करून त्या पॅटर्न मध्ये घुसलेला आहे त्याला माहिती बाबा माझा हा स्टॉप लॉस आहे आणि त्याच्यानुसार तो एक्झिट करतो. परंतु काही इमोशनल ट्रेडर, काही भावनिक ट्रेडर, काही रिटेल ट्रेडर जे ते त्यांच्या स्टॉप लॉसला अजिबात महत्व देत नाही आणि मार्केट जे ते उलट्या दिशेमध्ये जाऊन तिथं राईट शोल्डरच्या वरती जनरली जातो, काही काही केसेसमध्ये, काही काही केसेसमध्ये हेडकडे जातं आणि त्यामध्ये त्यांचं अकाउंट जे ते उडताना दिसतं. म्हणून जेव्हा केव्हा फॉल्स ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस नेकलाईनच्या आसपास तुम्हाला काही रिव्हर्सल पॅटर्न तिथं दिसतोय का, व्हॉल्यूम कन्फर्मेशन आहे का, आणि प्लस गॅपच्या आसपास काय आहे का, की मार्केट जे आहे ते डिस्ट्रीब्युशन किंवा अक्युमुलेशनच्या फेजेसमध्ये जाऊन राहिला, स्मार्ट मनीच्या फुटप्रिंट्स काय आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं. आणि व्हॉल्यूम अनालिसिस जर तुम्ही केला तर फॉल्स ब्रेकआउट पासून तुम्ही तिथं दूर राहू शकता. आता काही एक्झाम्पल जे आहे तुम्ही मेन इंडेक्स वरती जाऊन पाठीमागचे 3 वर्षाच्या चार्ट वरती जाऊन ते बघा, तिथं नेकलाईन, हेड, लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेडला कन्फर्म करा आणि तिथं नेकलाईनच्या आसपास जेव्हा केव्हा ब्रेकडाऊन होतं, रिटेस्ट होते का, रिटेस्टच्या आसपास तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी मिळते का, याकडे लक्ष द्या आणि त्याची प्रॅक्टिस जी आहे ऍज अ होमवर्क म्हणून करा. तर याच्यामध्ये काही कॉमन मिस्टेक्स आहेत जे की चॅप्टर नंबर 12च्या माध्यमातून बघूया.
कुठल्याही 3 पिक्सला हेड अँड शोल्डर समजणं ही एक सगळ्यात महत्वाची कॉमन मिस्टेक जी लोकांना होते. आता तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळतंय की बाबा हेड अँड शोल्डर पॅटर्न असा आहे आणि लगेच तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हेड अँड शोल्डर रेकग्नाइज करायचे फसण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. नेकलाईनच्या ब्रेकडाऊनच्या अगोदर तिथं सेल करणं ही एक भयानक पद्धतीचा लॉस मेकिंग ट्रेड असू शकतो. जेव्हा काय होतं मला जोपर्यंत कन्फर्मेशन भेटत नाही प्रोफेशनल सारखा तोपर्यंत तिथे एंट्री न करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरं महत्वाचं व्हॉल्यूमला इग्नोर करणं, स्टॉप लॉस न ठेवणं, ट्रेंडचा कॉन्टेक्स्ट न बघणं, तिथं स्मार्ट मनी नेमकं कोणाची लिक्विडिटी हँडल राहिली या गोष्टीकडे लक्ष न देणं. याच्यामध्ये सुद्धा या कॉमन मिस्टेक जे आहेत रिटेल ट्रेडर किंवा मार्केटच्या डिसेंट पार्टिसिपंट्स कडनं होताना तिथं दिसतात. तर प्रोफेशनल या हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये जो की रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये घुसण्याच्या अगोदर कॉन्टेक्स्ट ठेवतात. जर रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे तर अपट्रेंड आहे का, कम्प्लीट पॅटर्न झालेला आहे का, नेकलाईन स्पष्ट आहे का, ब्रेकडाऊन झालाय का, व्हॉल्यूम सपोर्टिव्ह आहे का, रिस्क रिवॉर्ड कमीत कमी 1:2 च्या पेक्षा जास्त आहे का, याकडे लक्ष देतात. आणि जर इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न असेल तर त्या केसमध्ये तिथं ते बघतात की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे का, तिथं ओव्हरऑल पॅटर्न कम्प्लीट झाला आहे का, नेकलाईन स्पष्ट आहे का, व्हॉल्यूम वाढताना दिसतोय का, प्राइसचं स्ट्रक्चर प्राइस जे आहे त्या हायर लो मध्ये आलंय का आणि प्राइसनी रिटेस्ट केलंय का, रिटेस्ट करण्याच्या आसपास व्हॉल्यूम सपोर्टिव्ह आहे का आणि कमीत कमी रिस्क रिवॉर्ड 1:2 आहे का, याकडे लक्ष त्यांचं सगळ्यात जास्त असतं. आता पुढील एपिसोड 8 मध्ये आपण असेंडिंग, डिसेंडिंग आणि सिमेट्रिकल ट्रायंगल जे ते आपण समजून घेणार आहोत. हा ट्रायंगल पॅटर्न नेमकं काय असतो, असेंडिंग ट्रायंगल काय आहे, डिसेंडिंग ट्रायंगल काय आहे, सिमेट्रिकल ट्रायंगल काय आहे, कंटिन्युएशन वर्सेस रिव्हर्सल काय आहे आणि ब्रेकआउट कन्फर्मेशन याबरोबरच व्हॉल्यूम अनालिसिस, एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, टार्गेट्स कडे आपण लक्ष देणार आहे. फॉल्स ब्रेकआउट काय आणि काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं काय, आजपासून जेव्हा केव्हा तुम्ही चार्ट्स वरती 3 पिक्स बघताय तर लगेच सेल करण्याचा प्रयत्न करू नका. प्रोफेशनल ट्रेडर प्रमाणे कन्फर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला विचारा हा खरा हेड अँड शोल्डर आहे का, याच्यामध्ये नेकलाईन आहे का, व्हॉल्यूम कुठं आपल्याला दिसते का, स्मार्ट मनीचं डिस्ट्रीब्युशन आहे का आणि स्मार्ट मनीचे फुटप्रिंट्स कुठं आहेत का, याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, पॅटर्न नाही तर कन्फर्मेशन वरती ट्रेड करणारच या मार्केटमध्ये शेवटपर्यंत टिकू शकतो आणि जो टिकतो तो रिपलिंग प्रॉफिट जे आहे ते मार्केटमध्ये काढतो. नाहीतर असे भरपूर लोक मार्केटमध्ये येतात आणि अकाउंट जे ते खाली करून बाहेर पडतात आणि नंतर मार्केटला म्हणतात काही होत नाही. जर हा एपिसोड तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मास्टर अँड रेग्युलर हेड अँड शोल्डर मास्टर. पुढील एपिसोडमध्ये आपण ट्रायंगल पॅटर्न्स बद्दल माहिती घेणार आहोत. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तथा कमेंट बॉक्समध्ये मी दिली गेलेली आहे. या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसाल, चार्ट मास्टर क्लासच्या सिरीजची मी सेपरेट प्लेलिस्ट जी आहे ती युट्यूबच्या होम पेज वरती ठेवलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ जे आहे ते नक्की बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा हेड अँड शोल्डर मास्टरद्वारे.